प्रेक्षक हो नमस्कार. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैदम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थात भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये या श्लोकात सांगितलंय की आत्मा हा परमात्म्याचा सूक्ष्म अंश असतो. त्यामुळे कुठलाही शस्त्र त्याला मारू शकत नाही. आग, पाणी, हवा या कशाचाही त्याला काहीही त्रास होऊ शकत नाही. परंतु जेव्हा हा आत्मा शरीर रूपाने किंवा सजीवांच्या रूपाने, मनुष्य रूपाने या पृथ्वीवरती येतो, तेव्हा जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत अनेक सुखदुःखांना, अनेक व्याधींना त्याला सामोरं जावं लागतं. देवाने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते आपण चांगलं ठेवणं, सुदृढ ठेवणं हे मात्र आपल्या हातात आहे. तेव्हा हे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन किंवा सल्ला घेणं अपेक्षित असतं. कोरोनाच्या गेल्या 2 वर्षाच्या कालखंडापासून आपण जाणवतोय किंवा बघतोय की बऱ्याच रुग्णांना डॉक्टरांची गरज पडते, तपासण्या कराव्या लागतात किंवा काही तपासण्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं निदान आपल्याला दिसतं. या अनुषंगाने आजचा आपला विषय आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा. या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत कोविड निदान चाचण्या, त्याचे समज आणि गैरसमज यांच्याविषयी. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुवर्णा जोशी यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रेक्षक हो, डॉक्टर सुवर्णा जोशी या बीजे मेडिकल इथे अनेक वर्ष म्हणजे जवळपास 27 वर्ष कार्यरत आहेत सहयोगी प्राध्यापिका म्हणून. त्यांचा विभाग आहे सूक्ष्म जीवशास्त्र विभाग. त्यांनी अमेरिकेत किंवा भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यांचं पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने त्यांना नावाजलेलं आहे आणि विद्यादानाचं काम निरंतरपणाने त्या करत आहेत. तेव्हा आज त्यांच्याशीच आपण चर्चा करून जाणून घेऊया कोविडच्या निदान चाचण्या आहेत त्यांच्याविषयी आणि त्याच्याविषयीचे जे समज आणि गैरसमज आहे याविषयी. डॉक्टर, कोविडविषयी बोलताना सुरुवातीला कोविडची लक्षणं काय असतात किंवा एखादा रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतो की त्याला काय लक्षणं अशी जाणवत असतात किंवा तो तुम्हाला सांगतो की मला हा त्रास होतोय, मला कोरोना आहे का किंवा असू शकतो का, तर तुम्ही कशावरनं ते निदान करता? साधारणपणे आपण पाहिलं की आता या 3 ज्या आपण लाटांचा अनुभव घेतला त्या ह्याच्यामध्ये लोकांना जी लक्षणं दिसली आहेत त्याच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला आणि बऱ्याचशा लोकांना वास येत नाहीये किंवा चव येत नाहीये. वास न येणं हे यावेळेचं एक पिक्युलियर कॅरेक्टर आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे लोकांना पहिल्या लाटेमध्ये बरेच असे आले लोक की आम्हाला वासच येत नाही, फोडणी दिली पण वास आला नाही किंवा चव लागत नाहीये, मी खातोय मला पण चव लागत नाहीये. मग अशी जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसत आहेत किंवा खूप हेडेक आहे की जो मला आतापर्यंत कधीच जाणवला नाही, हा वेगळ्या प्रकारचा हेडेक आहे किंवा प्रचंड अंग दुखतंय, अशा जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसत आहेत त्यावेळी तुम्ही कोरोनासाठी चाचणी करून घेणं हे आवश्यक आहे. बरोबर. मग असा जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीच्या चाचण्या करून घ्यायला सांगता? सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट आम्ही लोकांना शी जास्त डायरेक्ट आमचा संबंध न येता प्रयोगशाळेमध्ये आमच्याकडे सॅम्पल्स येतात किंवा त्यांचे जे नमुने गोळा करतात ते येतात. तर
पेशंटची किंवा रुग्णाची परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार एकतर त्याच्या नाकातून आम्ही द्रव्य घेतो किंवा नेझल स्वाब म्हणतो, नेझोफॅरिंजियल तो घेतो, किंवा घशातून घेतो. लहान मुलं असेल त्यांना नाकात घातल्यावर भीती वाटेल तर मग अशा वेळी आपण घशातून घेतो, ज्याला ओरोफॅरिंजियल स्वाब म्हणतो. आणि मग तो एका द्रावणामध्ये, ज्याला आम्ही व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणतो, त्याच्यात घालून तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा आता आमच्या प्रयोगशाळेमध्ये पार म्हणजे पुणे जिल्ह्यातच नाही तर अगदी दौंड, इंदापूर इकडून सुद्धा नमुने आले. मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला दूरपर्यंत त्याला एका ठिकाणाहून न्यायचं आहे दुसऱ्या प्रयोगशाळेत लांबच्या ठिकाणी, तेव्हा त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं हे एक आवश्यक त्यावेळी ठरलं आपल्याला त्या ह्याच्यामध्ये. आणि ती यंत्रणा उभी करणं हे वेळ झाला, पैसेही लागले त्यावेळेस. आणि मग ती सगळी सिस्टीम सेट करणं प्रत्येक ठिकाणून, म्हणजे आता आमच्याकडे सुरुवातीला साताऱ्याची पण सॅम्पल्स येत होती. दर 4 तासाने तिकडनं गाडी निघायची आणि जेवढे नमुने मग पुढची गाडी दुसऱ्यांदा येईपर्यंत पहिल्या गाडीचे रिपोर्ट झालेत का अशी ते आम्हाला विचारणा करायचे. तर तुम्ही कुठली टेस्ट करताय, आता ह्या नमुन्यांवर आम्ही एकतर RT-PCR टेस्ट करतो. त्या RT-PCR टेस्टचे बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही रॅपिड पण RT-PCR करू शकता किंवा तुम्ही त्याच्यावर TrueNat आहे, CBNat आहे, बायोफायर आहे किंवा कन्व्हेन्शनल RT-PCR आहे. मग तुमच्याकडे किती नमुने गोळा झालेत आणि त्या पेशंटची परिस्थिती कशी आहे, त्याला किती लवकरात लवकर निदान आवश्यक आहे, त्याच्यानुसार मग ठरवलं जातं की त्याला कुठली टेस्ट आपण करावी. आणि जर का तो चालत आलेला आहे तर मग आपण त्याची अँटीजेन टेस्ट आपण आधी करतो. आणि मग ती आता तर गव्हर्नमेंटने आणि वेगवेगळ्या लॅबनी होम टेस्टला सुद्धा परवानगी दिली आहे. छोटी छोटी किट्स आली आहेत, पाऊच जसे असतात तसे तुम्ही घरच्या घरी त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे की कशा पद्धतीने करायचं आणि तुम्ही करू शकता त्याची पण. म्हणजे जी अँटीजेन टेस्ट आहे पटकन तुम्हाला त्याचा रिपोर्ट मिळू शकतो, तसं घरच्या घरी सुद्धा तुम्ही टेस्ट करून तुमचं जे शंका निरसन आहे ते करू शकता. किंवा कधी कधी असं असतं की पेशंटला हलवणं शक्य नाहीये, तेवढ्यासाठी ॲम्ब्युलन्स अरेंज करा, त्याला घेऊन जा, मग तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता. म्हणून ती होम टेस्ट, सेल्फ टेस्ट हे अवेलेबल करून दिली आहे. फक्त ती टेस्ट करताना लोकांनी ही काळजी घ्यावी की त्याचा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, विशेषतः जेव्हा पॉझिटिव्ह सकारात्मक अहवाल आहे तर तो ICMR साईटवर, वेबसाईटवर अपलोड करणं हे गरजेचं आहे. की आपली ती जबाबदारी आहे, कर्तव्य आहे ऍज अ भारताचा नागरिक म्हणून की आपण ते त्याच्यावर अपलोड करावं. बरोबर. मग आता ज्या तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सांगितल्या ह्यातली सगळ्यात प्रभावी टेस्ट कुठली आपण म्हणता येईल किंवा असू शकते? त्याच्यामध्ये कसं आहे की RT-PCR ही रॅट किंवा अँटीजेन टेस्ट पेक्षा चांगली असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला आम्ही सेन्सिटिव्हिटी म्हणतो किंवा जास्त अचूक निदान करू शकणं हे RT-PCR च्या चाचणीने होऊ शकतं. पण ती करायची केव्हा आणि अँटीजेन करायचं केव्हा, किंवा कधीही निगेटिव्ह आली तर ती पॉझिटिव्ह येते, असं लोकांच्या मनामध्ये थोडं द्वंद्व असतं. तर जेव्हा रुग्णाच्या नाकामध्ये किंवा शरीरामध्ये विषाणूचं प्रमाण जास्त आहे तर त्यावेळी रॅट किंवा ही अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह येईल की ज्याचा तुम्हाला अहवाल 15 मिनिटात येतोय. मग तुम्हाला 5 तास थांबायची गरज नाही. पण लक्षणं आहेत आणि ही रॅपिड टेस्ट तुमची निगेटिव्ह आलेली आहे तर अशा वेळी मग तुम्हाला RT-PCR ला जाणं गरजेचं आहे की लक्षणं नक्की कोविडमुळे आहेत की नाही ह्याचा करण्याकरता RT-PCR करणं गरजेचं ठरतं तुम्हाला. पण मग ह्या ज्या टेस्ट केल्या जातात तर एखाद्या रुग्णाला समजा काही लक्षणं दिसत आहेत, त्याची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहेत पण लक्षणं तर दिसत आहेत 4-5 दिवस 6 दिवस, आणि मग त्याच्याबरोबर जे घरचे लोक आहेत किंवा तो ज्यांच्याशी संपर्कात आलेला आहे या लोकांनी टेस्ट करावी का आणि ती कुठली करावी? आता एखाद्या कुटुंबातला सदस्य जर का पॉझिटिव्ह आला असेल किंवा लक्षणं आहेत आणि कसं होतं की तुम्ही नाकात किंवा घशात काडी जेव्हा घालता किंवा जे स्वाब घालता तर त्याच्या भीतीपोटी लोक तोंड बंद करतात किंवा मान मागे घेतात, त्यामुळे
जसं पाहिजे तसं तेवढ्या प्रमाणात ते द्रव जे असतं किंवा जे सिक्रिशन्स आहेत ती गोळा होऊ शकत नाहीत त्या स्वाबवर, आणि त्याच्यामुळे ज्याला आम्ही फॉल्स निगेटिव्ह म्हणतो तसा अहवाल येण्याची शक्यता आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणलात की लक्षण आहे पण निगेटिव्ह आला, तर त्याचं हे एक कारण असू शकतं की ते नीट व्यवस्थित घेतल्या गेलं आहे किंवा नाही स्वाब. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित घेऊ देणं, म्हणजे आम्ही सांगतो की निदान 20 सेकंद तुम्ही तो स्वाब आत राहू द्या आणि त्याला रोटेट करा, म्हणजे मग सगळीकडचे जिथे कुठे आहे तिथला तो व्हायरस त्या द्रव्याबरोबर सिक्रिशन्स बरोबर येईल आणि मग चुकीचा रिपोर्ट येण्याची शक्यता कमी राहील. अशाने डॉक्टर, याविषयी आपण अजून माहिती घेणारच आहोत. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की एखाद्या रुग्णाचा तुम्ही स्वॅब घेता, त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येते किंवा कधी कधी लक्षणं असून सुद्धा निगेटिव्ह येते, मग त्याच्या घरच्यांनी कशी काळजी घ्यावी, त्यांनी टेस्ट करावी का नाही, तपासणी करावी का नाही? आता घरातला एक सदस्य जेव्हा पॉझिटिव्ह आहे तेव्हा घरातल्या बाकीच्या व्यक्तींनी टेस्ट करून घेणं हे तेवढंच गरजेचं आहे, कारण ते सुद्धा ज्याला आपण स्प्रेडर म्हणतो त्यांनी समाजामध्ये किंवा आजूबाजूला पसरवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांनी स्वतः इन्फेक्शन, स्वतःलाही लागण झाली आहे का हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे गरजेचंच आहे की एकदा घरातली व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर तुम्ही करून घ्या. त्याच दिवशी केलं आणि निगेटिव्ह आला बाकीच्या सदस्यांचा, तर तुम्ही तिथेच थांबायची गरज नाहीये. जर तुम्हाला 4-5व्या दिवशी घरातल्या व्यक्तीला जर थोडीशी लक्षणं दिसायला लागली तर त्यांनी परत करा. असंही लक्षात आलेलं आहे की पहिल्या दिवशी निगेटिव्ह आहे पण 5व्या दिवशी त्याच्यातले 40 ते 50% पॉझिटिव्ह येत आहेत, कारण त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही घरात राहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला सेपरेट रूम मध्ये ठेवा, खोलीमध्ये, त्याला ज्याला आयसोलेशन, होम आयसोलेशन म्हणतो तसं करा. पण नाही म्हटलं तरी थोडा फार कॉन्टॅक्ट येतो, आणि जेव्हा त्या पेशंटला लक्षणं दिसण्यापूर्वी तो तुमच्या बरोबर आहे त्याच वेळी त्याने तुम्हाला पसरवलेलं आहे. फक्त तुमची प्रतिकार शक्ती कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याला लक्षणं आधी दिसली आणि ती व्यक्ती आधी पॉझिटिव्ह आली आणि घरातले बाकीचे सदस्य हे 2 दिवसांनी 4 दिवसांनी पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे त्यांनीही करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता एवढ्या 2 वर्षातल्या अंदाजानुसार प्रत्येक डॉक्टरांना थोडी कल्पना आली असेल की एखादा विषाणू तुमच्या शरीरात शिरला कोविडचा तर साधारण किती तासात किंवा किती वेळात तो स्वतःचं अस्तित्व दाखवायला लागतो लक्षणांद्वारे? जो जीवाणू किंवा विषाणू आहे तो किती प्रमाणात स्वतःला तिथे एस्टॅब्लिश करतोय किंवा मल्टिप्लाय करतोय आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरही अवलंबून आहे, आणि त्याची आपण म्हणतो की रोग निर्माण करण्याची क्षमता किती आहे आणि तुमची त्याला प्रतिकार करण्याची क्षमता कशी आहे या गोष्टी वर अवलंबून आहे. तरी सर्वसाधारणपणे विषाणू आत आल्यानंतर किमान 4 ते 5 दिवस हे लागतात ह्या कोविडसाठी. पण आपण जी दरवर्षी फ्लूची साथ बघतो ती साधारणपणे 48 तासातच, तुम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहात तर त्याला 48 तासात त्याचं नाक गळणं हे सुरू होऊ शकतं. आणि मगाशी आपण जे बोललो की काही जणांचे, रुग्णांचे जे नातेवाईक असतात तर त्यांना काहीच लक्षणं दिसत नाहीत, त्यांना असं वाटतं माझी टेस्टही निगेटिव्ह आली, ते बाहेर जातात, पण मग ते वाहक होऊ शकतात ना? हो, तर त्यामुळेच जरी तुम्ही तुमची पहिल्या दिवशी चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तरी शक्य तितकं तुम्ही बाहेर जाणं टाळा, निदान 7 दिवस तरी. म्हणजे तुम्ही नकळत जरी सिम्पटम्स, ज्याला आम्ही असिम्प्टोमॅटिक म्हणतो, असे तुम्ही कॅरियर होऊ नका आणि पसरवण्याचा एक मार्ग होऊ नका. त्यामुळे घरात एखादी व्यक्ती जर का पॉझिटिव्ह असेल तर 7 दिवस शक्य तितकं घरातल्याही लोकांनी थांबावं, बाहेर जाऊ नये, की जेणेकरून स्प्रेड जास्त होणार. अँटीजेन जी चाचणी आहे ती पटकन होते आणि RT-PCR आपण जी म्हणतो त्याला वेळ लागतो, तर त्याला का बरं वेळ लागतो? आता कारण दोन्ही ह्या ज्या चाचण्या आहेत ह्यांचं ज्याला आम्ही प्रिन्सिपल म्हणतो ते वेगळं आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की विषाणूचं प्रमाण जास्त असेल तरच तुम्हाला अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो.
पण आपण RT-PCR मध्ये काय करतो की जसं मी म्हटलं की तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळी मशिनरी काढली आहे, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याला नमुन्यामधला RNA बाहेर काढता आहात आणि मग त्याचं तुम्ही करतो. म्हणजे जर का सुरुवातीला तुमच्याकडे 2 असतील जीवाणूचे RNA, तर ते दुसऱ्या सायकल मध्ये 4 होतात, 4चे 8, 8चे 16 असं ते मल्टिप्लाय वाढत जातात आणि ते 40 सायकल केल्यानंतर आपल्याला दिसू शकेल एवढ्या प्रमाणात ते वाढतात की जे मशीनने पिकअप होऊ शकतं. त्याला ते सिग्नल देतात आणि मग त्या सिग्नल वरती ही जी सगळी प्रोसिजर आहे की नमुन्यामधनं RNA काढायचा, मग त्याची PCR करायची, त्याच्या 40 सायकल करायच्या, ह्या गोष्टीला वेळ लागतो. आणि तुम्ही कुठली किट वापरतायत, कुठली मशीन वापरता आहात त्याच्यावर आहेत. ज्याला आपण रॅपिड RT-PCR आहेत अवेलेबल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तासाभरात RT-PCRचाही अहवाल प्राप्त होऊ शकतो. पण त्याची किंमत हा एक मोठा फॅक्टर आपल्याला जे भारतामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं पडतं. मग अशा ह्याची किंमत जी आहे ती एका चाचणीची साधारणपणे 6,000 ते 10,000 अरे बापरे एवढी आहे. आणि मग जर ह्याची आपण तुलना ह्या RT-PCR बाकीची जी मी तुम्हाला म्हटलं की आधी RNA काढायचा आणि मग PCR करायचं, ही जी कन्व्हेन्शनल RT-PCR ची प्रक्रिया आहे ह्याला किंमत साधारणपणे 1000 पर्यंत सुरुवातीला लागत होती, आता तर 300 रुपयामध्येही होतीये. मग तुमच्याकडे हा प्रश्न पडतो की 6,000चा खर्च करायचा आहे का 300 रुपयामध्ये करायचा आहे. मग हे आम्ही कसं ठरवतो तर पेशंटच्या लक्षणांवर, त्याला किती गरजेचं आहे ICU वॉर्ड मध्ये शिफ्ट करणं. तर मग जर का तो सिरियस आहे तर मग आम्ही ही रॅपिड RT-PCR करतो. किंवा फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादी प्रसूतीला महिला आलेली आहे, तर मग तिला लक्षणं वाटतायत, मग तिला प्रसूती करता कोविड वेगळा आहे त्याची प्रसूतीगृह आणि नॉन कोविड साठी वेगळं आहे, मग तिला कुठल्या प्रसूतीगृहात घ्यायचं. तर मग अशा वेळी आम्हाला ही रॅपिड RT-PCR करतो. तिथे आम्ही फक्त अँटीजन टेस्टवर थांबत नाही. लक्षणं आहे RT-PCR, अँटीजन निगेटिव्ह आले RT-PCR करा, मग ही रॅपिड RT-PCR करतो. प्रायव्हेट मध्ये अमक्या लॅबमध्ये 4 तासात मिळाला. आता तुम्ही बघितलं असेल तर एअरपोर्टवरनं जे परदेशातून येत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बाय अपॉइंटमेंट घेतलं तर 900 रुपये, आणि जर का अर्ध्या तासात हवं असेल, तासाभरात हवं असेल तर 5,000 रुपये असं आहे. मग लोकांच्या मनात शंका येते की हे असं का, तर ते कारण हे आहे की तुम्ही कुठली पद्धत वापरता आहात टेस्टिंग करता. आणि काही ठिकाणी जेव्हा तुम्हाला बॅचेस मध्ये करायचं, जसं हे कन्व्हेन्शनल PCR आहे, ह्याला तुम्ही 96ची किंवा 48ची असे एकत्र करून लावता. मग जिथे नमुने येण्याचं प्रमाण खूप आहे, म्हणजे आता आमच्या प्रयोगशाळेत जेव्हा लाट पीकला होती त्यावेळी दिवसाला आम्ही 4,500 पण केलेत. अरे बापरे. म्हणजे त्या 96 किंवा 100च्या आम्हाला 40 सायकल्स लावायला लागत होत्या. त्या मानाने प्रायव्हेट लॅब मध्ये कमी असेल, मग तुम्हाला वेळ जास्त लागणार. त्यामुळे त्या लॅब प्रयोगशाळेमध्ये किती नमुने येत आहेत, कुठली मशिनरी वापरली जाते, कुठलं किट वापरलं जातंय, त्याच्यावर अवलंबून असतं की किती वेळ लागेल आणि किती किंमत आहे. मग सुरुवातीला ही तफावत जास्त होती पहिल्या लाटेमध्ये, मग ती कमी करण्याकरता सरकारने एक धोरण केलं की त्यांनी रेट फिक्स केले, किमती फिक्स केल्या. सुरुवातीला 4,500 होती, मग ती 2,500वर आली. आता त्यांनी हे केलं की 500च्या पेक्षा जास्त घेऊ नका. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आपला कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे कोविड निदान चाचण्या, समज आणि गैरसमज, आणि आपल्या तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर सुवर्णा जोशी. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की वेगवेगळ्या पद्धतीने चाचण्या केल्या जातात. काही चाचण्या महागाच्या असतात, काही चाचण्या स्वस्तातही होतात. आता आणि पूर्वीपेक्षा बरेचसे दर कमी केलेले आहेत सरकारने, त्याच्यावर नियमन केल्यामुळे लोकांना ते सुसह्य झालेलं आहे. पण कुठल्याही पद्धतीने चाचणी केली की त्याच्यामध्ये एखादा व्यवस्थित तुम्ही अहवाल जो सादर करता तर काही पॅरामीटर्स असतील. तर CT व्हॅल्यू नावाचा एक जो प्रकार आहे तर तो नक्की काय आहे चाचणीमध्ये? आता मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की RT-PCR जेव्हा आम्ही टेस्ट करतो तर या चाचणीमध्ये ज्या सायकल्स करतो, 40 सायकल्स करतो,
तर त्या सीटीचा पूर्ण हे असं आहे की सायक्लिक थ्रेशोल्ड, म्हणजे तुम्ही 40 सायकल करत असताना कितव्या सायकलला तुम्हाला सिग्नल दिला, बर, मग तो सिग्नल कसा येतो तर तुम्हाला असा एस शेप कर्व दिसतो. बर, तर तसा कुठल्या सायकलला दिसला की तो एस शेप म्हणजे तितक्या प्रमाणात ते विषाणूचा RNA वाढला आहे, म्हणजे त्या शरीरामध्ये किंवा त्या नमुन्यामध्ये तो जीवाणू आहे, विषाणू आहे, हे आपल्याला कळू शकतं. तर जितक्या 15व्या सायकलला आला असेल तर आपण म्हणतो सीटी व्हॅल्यू 15 आहे. जर का 40 पर्यंत युजली थांबत जात नाही आपण, म्हणजे ICMR ने आपल्याला अशा गाईडलाईन्स दिल्यात की 35च्या पुढे असेल तर तुम्ही त्याला पहिल्या वेळेला पॉझिटिव्ह न म्हणता त्याचं रिपीट करा आणि कन्फर्म करा. 35च्या वरती पॉझिटिव्ह देऊ नका. त्यामुळे आपण 35 सायकल्सच्या आतच जेव्हा तुम्हाला तो असा सिग्नल येतो त्याच वेळी ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं ह्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये 3 प्रकारचे त्याचे जे जनुक आहेत ज्याला जीन्स म्हणतो ते बघतो. आणि बरेचदा काय होतं, लोक भीतीपोटी नीट स्वाब देत नाहीत. मग आम्हाला प्रयोगशाळेत कसं कळणार की त्याने नीट दिला आहे किंवा नाही, तर मग त्या टेस्टमध्ये आम्ही ह्युमन जिनोमचा पण एखादा तुकडा टाकलेला असतो की त्याचं ते पण एम्प्लिफाय होतं. आणि मग ते जर झालं तरच आम्हाला म्हणतो की ह्याने सॅम्पल नीट दिलेला आहे, नमुना नीट गोळा झालेला आहे आणि मग ह्याच्यावर रिपोर्टिंग करायला हरकत नाही. जर का आम्हाला त्या ह्युमन जिनोम एम्प्लिफिकेशन नाही दिसलं तर मग आम्ही सांगतो की सॅम्पल इनएडिक्वेट आहे, पुअर क्वालिटी आहे, हे तुम्ही रिपीट करा. म्हणजे असे तुम्हाला अनुभव येतात की लोक भीतीपोटी नुसती घातली किंवा नुसता स्वाब टाकायचा, काय करणार आहे, निगेटिव्हच रिपोर्ट येईल, म्हणजे आमची परीक्षा घेतल्यासारखं. तर मग त्याच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की असं करू नये, त्याने सगळंच वाया जातं. टेस्टसाठी लागणारं मटेरियल, तुमचा वेळ, आणि आम्हाला हे प्रयोगशाळेत कळूच शकतंय कारण आम्ही त्याच्यामध्ये ह्युमन जिनोम येतोय की नाही हे बघतोच आहोत आणि त्याच्याशिवाय आम्ही रिपोर्टच करत नाही. त्या व्यतिरिक्त इव्हन करोना व्हायरस करता त्याचे जे 3-4 वेगवेगळे जीन्स बघतो, त्याच्यापैकी किमान 2 जीन दिसले तरच आम्ही ते रिपोर्ट पॉझिटिव्ह देतो, नाहीतर आम्ही इनकन्क्लुझिव्ह असं देतो. आणि मग अशा इनकन्क्लुझिव्ह किंवा पुअर क्वालिटीच्या यांना आम्ही सांगतो की तुम्ही 48 तासांनी रिपीट करा, सॅम्पल परत द्या. म्हणजे असं होऊ शकतं की कदाचित आत्ता प्रमाण कमी आहे, जेव्हा तुम्ही नमुना घेतलाय वाढेल, मल्टिप्लाय होईल तो जीवाणू आणि मग 48 तासांनी तुम्हाला योग्य तो रिपोर्ट मिळू शकेल. जेव्हा या चाचण्या केल्या जातात तर पहिल्या लाटेपासून आपण जे बघतोय तर खरंच हा जो विषाणू आहे हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे तिन्ही लाटांमध्ये का तोच विषाणू आहे, काय त्याच्यात बदल घडलाय? आता आपल्याला सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की ह्या ज्या आपण मागच्या 2 वर्षामध्ये 3 लाटा अनुभवल्या त्या ह्याच्यामध्ये लक्षणं सुद्धा बदलली आणि त्याप्रमाणे हॉस्पिटलायझेशन होणं किंवा ज्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची गरज वाटतेय अशाचं प्रमाणही वेगवेगळं होतं. कारण पहिल्या लाटेमध्ये जेव्हा जो विषाणू होता त्याने स्वतः परिवर्तन केलं की ज्याला आम्ही म्युटेशन म्हणतो आणि मग तो दुसऱ्या त्याच्यामुळे काय झालं की त्याचं गंभीर लक्षणं देण्याची क्षमता कमी आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आपण तसं पाहिलं, पण त्याचं प्रसार करणं एका माणसातून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जाण्याचं ज्याला ट्रान्समिशन म्हणतो ते खूप रॅपिड झालं. आणि त्यामध्ये काय झालं की दुसऱ्या लाटेमध्ये नंबर खूप होता पण डेथ थोडा कमी होता. तिसऱ्या लाटेमध्ये ज्याला आपण म्हटलो की ओमायक्रॉन आला तर तो अजूनही फास्ट स्प्रेडर होता पण त्याची लक्षणं खूपच माइल्ड अशी होती, डेथ रेट अजिबात नव्हता, हॉस्पिटलायझेशन खूपच कमी होतं. म्हणजे जरी आमच्या प्रयोगशाळेत आम्ही 300-400 पॉझिटिव्ह ह्या तिसऱ्या लाटेमध्ये काढले एका दिवशी, पण हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण किंवा ऍडमिट होत आहेत, ऑक्सिजन लावायला लागतोय असं प्रमाण 1% पण नव्हतं. म्हणजेच काय की त्या विषाणूने प्रसार स्वतःला इथे प्रस्थापित करण्याकरता स्वतःत बदल घडवून आणले की जेणेकरून तो जास्तीत जास्त होस्ट बघेल आणि त्या ह्याच्यामध्ये त्याने स्वतःच्या परिवर्तनामध्ये आपल्याला फायदा असा झाला की तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसली नाहीत आणि डेथ रेटही कमी झाला. आता हे आम्हाला कसं कळलं किंवा तर ह्याच्यासाठी आपण जिनोम सिक्वेन्सिंग, होल जिनोम सिक्वेन्सिंग ह्या
चाचणीद्वारे आपल्याला कळू शकतं की तो विषाणू जो आहे तो पहिल्या लाटेतला कसा होता, दुसऱ्या लाटेतला कसा होता, किंवा आता ही तिसरी लाट कशी आहे. तर त्याच्यामध्ये त्याने जे बदल स्वतःत करून आणले या कोरोना व्हायरसने, SARS-CoV-2ने, तर त्याने जे बदल केले, त्याची म्युटेशन्स आपण म्हणतो, तर त्या म्युटेशन्सचे एक सेट आहे की ही 5 म्युटेशन्स दिसली तर मग त्याला आपण क्लासिफाय केलं आणि मग त्याच्यानुसार त्याला नावं दिल्या गेली आणि मग सर्वसामान्य लोकांनाही कळावं म्हणून मग त्याला अल्फा, बीटा, गॅमा अशी नावं दिली की जेणेकरून लोकांना कळेल. नाहीतर मग आपण B.1.2 म्हटलं तर काय आहे हे कसं कळणार, किंवा आता जे म्हणतोय की BA.2.38 कॉमन आहे म्हणजे काय हे सर्वसाधारण माणसांना कळणार नाही. तर मग ही झाली सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांची भाषा. पण सर्वसामान्यांकरता आपण ओमायक्रॉन म्हटलं तर कळतं की बा एक काहीतरी वेगळ्या प्रकारचा हा कोविड व्हायरस आहे की ज्याने ही तिसरी लाट आली. बरोबर आहे. तर हे होल जिनोम सिक्वेन्सिंग द्वारे आपल्याला कळू शकतो. तर मग त्याच्यामध्ये कसं करतात की हा जो कोरोना व्हायरसचा जो RNA आहे त्याला काढलं जातं, RT-PCR आपण करतो, पॉझिटिव्ह आलं की त्याच्यामध्ये आपण बघितलं मगाशी की 40 सायकल्स केल्यात, म्हणजे त्याचं प्रमाण वाढवलंय. मग ते आपण घेतो आणि मग त्याचं पुढे त्याचा 30,000 बेस पेअर म्हणतात त्याला, की त्याचा सिक्वेन्स काय आहे. त्याच्यामध्ये 4च असतात ATGC. तर तो कुठल्या सिक्वेन्सने ते 30,000 पोझिशन ऑक्युपाय केल्यात त्याच्यानुसार तो ओमायक्रॉन आहे का, डेल्टा आहे का, अल्फा आहे का, बीटा आहे हे ठरवलं जातं. तर ते हे सगळी प्रक्रिया जी आहे ही आपण त्या होल जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीमध्ये करतो. खूपच छान माहिती आपली चालू आहे. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी आपण जे बोलत होतो की 3 लाटांमध्ये वेगवेगळं स्वरूप होतं कोविडच्या विषाणूचं, तर त्यानुसार तुम्ही चाचण्या केल्या असतील, तर त्या चाचण्यांचंही स्वरूप बदललं का तेच होतं चाचण्यांचं स्वरूप? जरी ह्या 3 लाटांकरता त्या कोरोना व्हायरसने स्वतःला मध्ये परिवर्तन करून जरी आणलं तरी सुद्धा जी किट्स आपण चाचण्यांकरता वापरत होतो ती किट्स आपण तीच वापरली आहे. कारण त्याच्यामध्ये घेतानाच असा जीन घेतला गेलेला आहे किंवा ज्याला आम्ही प्रायमर्स म्हणतो की जो कमीत कमी म्युटेट होईल किंवा कमीत कमी परिवर्तित होईल. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला वेगवेगळी किट्स वापरायला लागली नाही. सुरुवातीच्या आता 3ऱ्या लाटेच्या वेळी तुम्ही बघितलं असेल की ओमायक्रॉन करता वेगळं किट बाजारात उपलब्ध झालं होतं. कारण त्याच्यात मी जे तुम्हाला म्हटलं की S जीन जो होता की त्या कोरोना व्हायरसचं जर तुम्ही चित्र बघितलं तर त्याच्या वरच्या भागावर असे काट्यांसारखे टोकदार जे आहेत त्याला आम्ही स्पाइक म्हणतो. तर त्या स्पाइक प्रोटीनने बनलेलं आहे. तर त्या प्रोटीन मध्ये त्याने परिवर्तन केलं आणि त्या परिवर्तनामध्ये असं झालं की मागच्या ह्याच्यामध्ये जो होता त्याच्यामध्ये डिलिशन झालं. ते जे ATGC मी म्हटलं त्याच्यातले काही त्याने डिलीट केले आणि मग त्या S जीन ड्रॉप आउट असं त्याला म्हटलं गेलं. तर मग ते किट वापरलं तर ओमायक्रॉन आहे का असं पटकन निदान होईल का अशी एक बाजारात किट आली. पण थोडेच दिवसात असं लक्षात आलं की हे फक्त तेच नाहीये तर आधीचा डेल्टा व्हायरस जो आहे त्याच्यामध्ये पण असं डिलिशन. त्यामुळे थोडक्यात काय झालं की सेमच किट आम्हाला वापरायला लागलं. कारण तो व्हायरस स्वतःला परिवर्तित करून एस्टॅब्लिश करताना काय काय बदल करेल हे आपण सांगू शकत नव्हतो. त्यामुळे थोडासा प्रयत्न केला पण 3 लाटांमध्ये आम्ही एकच प्रकारचं किट वापरलं. या सगळ्या चाचण्यांवरून अजून एक वाटतंय की जेव्हा लस आली बाजारामध्ये तेव्हा लस घेतल्यामुळे ह्या कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशनमध्ये फरक पडला आहे किंवा लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये फरक पडला आहे किंवा त्या औषधाचा कसा परिणाम झाला? लसीमुळे कोरोनाचं प्रमाण कमी झालंय का? नक्कीच लस घेतल्यामुळे म्हणजे एकंदर रुग्णसंख्या पण कमी झालेली आपण अनुभवली. 3ऱ्या लाटेमध्ये बघितलं की लक्षणं पण खूप सौम्य होती आणि ज्यांनी ही जी कोविड
कोविड लस घेतली किंवा तर लोकांची अशी शंका होती की मी डोस घ्यायला गेले आणि 2 दिवसांनी मला कोविड झाला, तर ती जी चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल आला तो मी लस घेतल्याने आला का, म्हणजे तो फॉल्स पॉझिटिव्ह होता का, तर तसं नव्हतं. तर हे एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही लस घ्यायला गेला आहात, त्या वॅक्सिन सेंटरवर गेला आहात, तर तिथे गर्दी आहे, तुम्ही त्या गर्दीत थांबलात, तुमचा नंबर लागेपर्यंत आणि नंतर तुम्हाला काही साईड इफेक्ट्स येत नाहीयेत ना म्हणून अर्धा तास असं तुम्हाला थांबवून ठेवत होते. त्यावेळी तुम्ही जर का एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलात तर तिथे तुम्ही त्याला इन्फेक्शन कॅच केलेलं आहे आणि त्या लस घेतल्यामुळे तुम्ही कधीही टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. 2 दिवसांनी झाल्या म्हणजे नक्कीच, कारण लस घेतली म्हणजे कोविडचाच जीवाणू आपण आत घेतलाय हा एक समज असतो. पण तुम्ही नाकात लस घेतलेली नाहीये, तुम्ही दंडामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही टेस्ट करताना नाकात किंवा घशात स्वाब घालता आहात, त्यामुळे लस घेतली आणि म्हणून कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असं होत नाहीये. बरोबर, म्हणजे तुम्ही वाहकाच्या किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्याशिवाय तुम्हाला होत नाही. आणि लस आज घेतली आणि उद्या प्रतिकार शक्ती तयार झाली आहे असंही होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रतिकार शक्ती किंवा अँटीबॉडीज तयार करायला हा वेळ लागतोय तुमच्या शरीराला. तर एकदा तुम्ही घेतल्यानंतर साधारणपणे 1.5 महिना तरी जाऊला लागतोय, तेव्हा तुम्हाला आम्ही प्रयोगशाळेतही हे बघू शकतोय की त्याची प्रतिकार शक्ती झालीये किंवा नाही. तर निदान 1.5 महिन्याचा तरी कालावधी जायला लागतोय की त्याची प्रतिकार शक्ती लस घेतल्याने तयार झालीये किंवा नाही, म्हणजे अँटीबॉडीज तयार झाले आहेत की नाही. तर मग आपण त्या अशा व्यक्तींच्या ब्लड सॅम्पल घेऊन अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत किंवा नाही हे बघू शकतो. अच्छा. आणि मग ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ज्याला इन्फेक्शन झाल्या लगेच जी येतात किंवा लस घेतल्यानंतर इमिजिएट ज्या येतात त्याला आपण एम टाईप म्हणतो, नंतर ज्या येतात त्या जी टाईप म्हणतो, आणि ज्या व्हायरसला मारू शकतात त्या न्यूट्रलायझिंग. ह्या एम आणि जी पैकीच कपॅसिटी असते की जे मारतायत त्याला न्यूट्रलाइज करणं म्हणतात. तर त्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स बाजारात आल्या. मग लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की नक्की कुठली टेस्ट करावी. मी एक टेस्ट केली पॉझिटिव्ह आली, दुसरी टेस्ट केली निगेटिव्ह आली, तर मग काय नक्की खरं आहे, माझ्यात प्रतिकारशक्ती आली किंवा नाही. तर प्रतिकारशक्ती ही सर्वसाधारणपणे 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये येते. आम्ही साधारणपणे 700-800 लोकांमध्ये असं अभ्यास केला की 2 डोस घेतलेत आणि 9 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर 90% जास्त लोकांमध्ये प्रतिकारशक्ती होती. म्हणजे काय की लोकांनी लस घ्या. आता लोकांचं म्हणणं आहे की आता आम्ही कशाला घ्यायची आणि कोविड झाल्यानंतरही घ्यावी का. खरंय. तर याच्यावरनं एक जो समज मध्यंतरी आला होता मॅडम, की काही जण म्हणायचे मला कोविड होऊन गेलाय, आता मला काही परत होणार नाही, किंवा काही जणांचं असं म्हणणं होतं की मी लस घेतलीये, आता काही मला कोविड होणार नाही. तर ती लस त्याचा इफेक्ट किती दिवस असतो किंवा असं खरंच आहे का? आता लोकांचा जो हे आहे की मला कोविड झालाय तर मग मी घ्यायची गरज आहे का. तर तुम्हाला कोविड झाल्यानंतर तुमच्या शरीराने प्रतिकार शक्ती किंवा अँटीबॉडीज तयार केल्या आहेतच, पण जर तुम्ही त्याच्याबरोबर लसही घेतली तर त्याचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत कोविड होण्याचा धोका अजून कमी होणार आहे. त्यामुळे मला एकदा झालाय मग लस घ्यायची गरज नाही असं करू नका. लस घ्या, कारण त्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढतीये आणि धोका पुढला तुमचा अधिक कमी होणार आहे त्या ह्याच्यामध्ये. पण धोका पूर्णपणे टळत नाही. धोका पूर्णपणे टळत नाहीये, कारण की तो विषाणू स्वतःमध्ये परिवर्तन करत चाललाय, म्युटेशन करत चाललाय. पण जर तुम्ही बघितलं की ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने जे परिवर्तन केले त्याच्यामध्ये त्याचे लक्षणं आता सौम्य प्रकारची होत चालली आहे आणि थोड्याच दिवसात आपण आशा करूया की तो एंडेमिक होईल. जसं आपल्याला दरवर्षी थोडासा फ्लूचा साथ येतो, सर्दी खोकला येतं आणि जातोय, अशा पद्धतीचा तो होईल असं लवकरच अशी आम्हाला खात्री वाटतेय. म्हणजे 4 गोळ्या होऊन जाईल बरं, तेवढ्या प्रमाणात तो कमी होईल. पण आता बूस्टर घ्यायचं का, तर घ्या. जरी रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी तुम्ही बूस्टर घ्या, कारण तुमची प्रतिकारशक्ती अजून 3 महिने पुढे वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला होणारा धोका, कोविडचा धोका, ह्याचं प्रमाण अजून कमी होईल. त्यामुळे आता कमी झालेत प्रमाण, कशाला घ्यायचं असं न करता
प्रिकॉशनरी डोस किंवा बूस्टर डोस हे घेणं गरजेचं आहे. म्हणजे निष्काळजीपणा थोडक्यात करायला नको असं वाटत. डॉक्टर, जेव्हा आपण लस घेतो तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? साईड इफेक्ट्स हे थोडेसे दिसतातच. म्हणजे आता कसं आहे की नाही म्हटलं तरी तो फॉरेन बॉडी आहे, विषाणूचाच आपण एक त्याचं जीन म्हणा किंवा तो त्याला मारून आपण त्या शरीरामध्ये लस म्हणून घेतलेला आहे. तर ते तुमची इम्युन सिस्टीम हे आयडेंटिफाय करते, ओळखते की हे काहीतरी नवीन शरीरात आलंय आणि त्याच्यामध्ये त्याला रिस्पॉन्स म्हणून ते अँटीबॉडी तयार करते. तर साधारणपणे तुम्हाला पहिल्या डोसच्या वेळी ताप येणं, अंगदुखी हे लक्षणं जाणवली म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम तुमचं. मी तर म्हणते की जितकं जास्त तितकं तुमचा डिफेन्स मेकॅनिझम चांगला असंही म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याचदा असंही आढळलंय की ज्यांना लक्षणं लस घेतली पण काहीही झालं नाही, काहीच त्रास झाला नाही, तर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीचंही प्रमाण थोडं कमी दिसलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बहुतेक लसच दिली नाही, पाणीच दिलं का, पण तसं नाहीये. तर प्रत्येकाची प्रतिकार शक्ती दाखवण्याची किंवा अँटीबॉडी तयार करण्याची क्षमता वेगळी आहे. म्हणूनच तुम्ही जेवढे डोस ठरवून दिलेत तेवढे डोस घ्या. त्या ह्याच्यामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आपण या बाबतीत म्हणू शकतो. प्रेक्षक हो, ऐकत रहा, बघत रहा. ही खूप महत्त्वाची माहिती आहे कोरोनाविषयी. त्यामुळे कोविड चाचण्या, त्याचं निदान, त्याच्याविषयीचे समज गैरसमज याविषयी आपण आज चर्चा करत आहोत आपल्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुवर्णा जोशी, त्यांच्याशी आपण अजून चर्चा करणार आहोत या विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे कोविड निदान चाचण्या, त्याच्याविषयीचे समज आणि गैरसमज. आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुवर्णा जोशी. मॅडम, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की कशा पद्धतीने लोकांचे समज असतात, गैरसमज असतात लस घेण्यासंदर्भात किंवा मला बूस्टर डोस कशाला हवा या संदर्भात तुम्ही खूप छान माहिती दिली. तर याच विषयी अजून एक विचारायचं आहे की तुम्हाला एकदा कोरोना होऊन गेला की त्याचे काही नंतर म्हणजे किती दिवस तुम्हाला लक्षणं दिसत राहतात, त्रास होत राहतात किंवा काही साईड इफेक्ट्स असतात का या विषाणूचे? आता थोडेसे साईड इफेक्ट्स म्हणा किंवा आम्ही त्याला म्हणतो की लेटंट राहिलेलं आहे का, तर ती लक्षणं थोडीशी बदलतात. काही लोकांमध्ये थोडेसे हातापायात ताकद कमी झाली आहे असं जाणवतं, ज्याला आम्ही थोडीशी न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन्स म्हणतो. की कोरोना होऊन गेलाय वर्षापूर्वी आणि आता त्याला तशी सिम्पटम्स अजूनही जाणवत आहेत किंवा 3 महिने झाले दम लागतोय. तर पहिल्यांदा जेव्हा त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे त्यावेळी त्याच्या फुफ्फुसात किती प्रमाणात तो पसरला होता, त्याचं ते डॅमेज किती झालेलं आहे, त्याच्या कुठल्या कुठल्या सिस्टीम्स अफेक्ट झालेल्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे होतं थोडंसं की त्याला पुढे किती दिवस तो राहील आणि त्याची प्रतिकार शक्ती किती लवकर त्याच्यावर मात करते आहे. जितक्या लवकर मात करेल तितक्या लवकर तो आटोक्यात येईल आणि तितक्या लवकर त्याच्या शरीराचा ऱ्हास जो म्हणा किंवा डॅमेज म्हणा ते कमी राहील. तर या पद्धतीचे दिसतात की दम लागतोय. एक जिना चढून मी पूर्वी पळत होतो पण आता मला चालत सुद्धा 4 किलोमीटर जायला दम लागतोय. तर तुम्ही हेही मी सांगू इच्छिते की कोरोना झाला, आता मी बरा झालो, 1 महिना झालाय, लगेच मी नॉर्मल झाल्यासारख्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी इमिजिएट सुरू करू नका. कारण तुमचं फुफ्फुस हे अजून नॉर्मलला येतंय, तुमचे सगळे अवयव सगळ्या सिस्टीम्स नॉर्मलला येत आहेत. निगेटिव्ह झालंय म्हणजे आता व्हायरस नाहीये पण तुमच्या बॉडीला रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागतोय. त्यामुळे आणि त्या विषाणूने कुठं कुठं त्रास दिलेला आहे किंवा कुठं कुठं डॅमेज केलंय ते लक्षात येण्याचाच वेळ लागेल. त्यामुळे लगेच महिना झालाय म्हणून मी 5 किलोमीटर पळायला सुरुवात केली, 10 किलोमीटर सकाळ संध्याकाळ चालतोय असं करू नका. हळूहळू तुमचा नॉर्मल जो तुमचा व्यायामाचा आहे, रुटीन आहे ते सुरू करा. आणि जर असं वाटलं की नाही अजून होते तर थांबा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. नक्कीच, हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हा आयुष्याचा प्रवास आहे आणि प्रवासावरनं अजून एक विचारायचं होतं की ज्यांना भारतात प्रवास करायचा आहे किंवा आजकाल भारताबाहेर जाणाऱ्यांची पण संख्या खूप असते ट्रिपसाठी, कामासाठी, तर त्यांनी टेस्ट कशी करावी का नाही किंवा काही वेळेस त्यांना खूप टेन्शन असतं माझा तिकीट कॅन्सल होईल, मला थांबावं लागेल, तर या बाबतीतले काय समज आहेत?
आता जेव्हा सगळ्या देशांच्या शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या प्रवाशांकडनं आपल्या देशामध्ये तो व्हायरस पसरू नये, कारण तसंच झालंय, तर त्याचा प्रतिबंध शेवटी कसं आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करतोय, तर हे ट्रॅव्हल करता लागणार किंवा प्रवासा करता लागणारी चाचणी हाही एक प्रतिबंधात्मकच उपाय आहे. त्यामुळे ती करून घ्या. जोपर्यंत सरकारी नियम आहेत तोपर्यंत ते करा. आणि ते करताना उगाचच नुसता स्वाब दिलाय नाकात न घालता किंवा घशात न घालता आणि मग प्रयोगशाळेवर किंवा डॉक्टरांवर प्रेशर आणायचं की नाही निगेटिव्ह द्या, तर तो तुमच्या करता आहे असं नाही, तर तुमचे जे सहप्रवासी आहे विमानातले ते तुमच्या बरोबर 12 तास 14 तास प्रवास करणार आहेत. तुम्हाला जरी काही लक्षणं नसली तरी तुम्ही ते वाहक म्हणून तिथे बसणार आहात विमानात आणि त्या आजूबाजूच्या प्रवाशांना देणार आहात. खाली उतरून तुम्ही त्या देशात किंवा त्या नवीन जागेमध्ये पसरवणार आहात. तर हे होऊ नये म्हणून प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला असं होतं की 72 तास आधी केलेला चालेल, पण मला असं लक्षात आलं की इन्क्युबेशन पिरियड जे आपण म्हणतो की आज लागण झाल्यानंतर लक्षणं कधी दिसतील, तर 4 ते 5 दिवस म्हणून, पण तो जसा जसा व्हायरस परिवर्तित होत गेला तसं त्यांनी मग ड्युरेशन कमी केलं आणि आता सध्या काही देशांनी असं केलंय की 24 तास आधीचाच रिपोर्ट द्या. म्हणजे आपल्याला तो तिथे व्यक्ती गेल्यानंतर कदाचित ते परतही करत असतील आणि तिथे पॉझिटिव्ह आला तर मग काय असं होऊ नये म्हणून तुम्ही व्यवस्थित सॅम्पल द्या. आणि ही तुमच्यासाठी खबरदारी आहे आणि पूर्ण जगासाठी ही प्रतिबंधात्मक योजना आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग देणं आणि योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. खरंय. आणि त्याचबरोबर हे जे आपण मास्क वापरणं किंवा इतर प्रतिबंधात्मक गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी शक्य असेल तर जाणं टाळणं आणि थोडा जरी त्रास असेल लक्षण वाटत असेल तर लगेच चाचणी करून घेणं, मास्क वापरणं हे चालू ठेवा जोपर्यंत हा पूर्ण समूळ नष्ट होत नाहीये किंवा जो काळजी न करण्याच्या लेव्हलला ज्याला एंडेमिक म्हणतो तो येत नाहीये, तोपर्यंत ह्या सगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या करणं गरजेचं आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे ही लस घेणं. त्यामुळे जरी नंबर कमी झालाय, माइल्ड लक्षणं आहेत, तरी सगळ्यांनी बूस्टर डोस घेणं किंवा प्रतिबंधात्मक प्रिकॉशनरी डोस घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि थोडक्यात स्वतःची काळजी घेणं आणि तुम्ही घेतली काळजी तर जगाची काळजी होणार आहे आणि लवकरात लवकर हा आटोक्यात येण्याची शक्यता तयार होईल आपल्याला. पण हा रोग पूर्णपणाने आटोक्यात येऊ शकतो? पूर्णपणे येईल म्हणजे अगदी 0% जरी झाला नाही तरी जसं आपण बघतो की आता फ्लूची साथ ही फक्त सीझनल येते तशा पद्धतीने पण येईल किंवा कदाचित पूर्णपणे पण जाऊ शकेल. आता आपण त्याच्याबद्दल काहीच म्हणू शकत नाही. एवढंच म्हणतोय की तो खूपच सौम्य होतोय आणि तो आता थोडक्यात नाहीसा होण्याची शक्यता आहे की ज्याची आपल्याला तीव्रता जाणवणार नाही. त्या लेव्हलला तो नाहीसा म्हणजे त्या लेव्हलला तो येतोय. थोडक्यात म्हणजे लस आणि त्याच्यावरची जी औषधोपचार आहेत त्याच्यामुळे थोडासा फरक पडलेला. डॉक्टर, पूर्वीच्या काळी एक 7 दिवस 14 दिवस 15 दिवस असा क्वारंटाईन पिरियड असायचा. आता तो कमी झालेला आहे, तर तो किती कमी झालेला आहे? सुरुवातीला आपण बघितलं की पहिल्या लाटेच्या वेळी 15 दिवस आपण देत होतो. इव्हन हॉस्पिटलमधनं पेशंटला घरी पाठवण्याच्या पूर्वी सुद्धा आपण त्याची चाचणी करायचो आणि 2दा लागोपाठ त्याचा अहवाल नकारात्मक आला तरच त्याला डिस्चार्ज देत होतो. पण मग नंतर असं लक्षात आलं की व्यक्ती तितक्या तुम्ही म्हणलात तसं प्रकृती, तर प्रत्येकाची ते निगेटिव्ह रिपोर्ट किंवा शरीरातला पूर्ण व्हायरस घालवण्याची क्षमता ही वेगळी असल्यामुळे असं जर का आपण पेशंट्सना थांबवून ठेवलं तर हॉस्पिटलमध्ये जागाच राहत नाहीये आणि पेशंटला तर आता लक्षणं काहीच नाहीये. म्हणून मग दुसऱ्या लाटेच्या वेळी असं झालं की डिस्चार्ज पूर्वी टेस्ट करायची गरज नाहीये, चाचणी करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढंच बघा की पूर्ण लक्षणं गेलेली आहेत, ऑक्सिजन मेंटेन होतोय, सॅच्युरेशन व्यवस्थित आहे, त्याला ताप नाही आहे, असं 72 तास तो झालाय तर मग त्याला 10व्या दिवशी तुम्ही डिस्चार्ज करू शकता. म्हणजे पुन्हा केली टेस्ट तरी कदाचित पण त्याची गरज नाही. त्यामुळे मग ते डिस्चार्जच्या वेळी टेस्ट करणं हे काढूनच टाकलं कलम. ICMR गाईडलाईन मधनच काढलं की तुम्ही करूच नका. मग त्याच्यामुळे आपण सुरू केलं की मग तुम्ही होम क्वारंटाईन व्हा, घरच्या घरी स्वतःला वेगळं करा. म्हणजे 4-5 दिवस
दिवस तुम्ही क्वारंटाईन झालात आणि आता या तिसऱ्या लाटेमध्ये तर ते इतक्या सौम्य प्रकारचे आहेत की ते 7 दिवसावर आलं की तुम्ही 5 दिवसातच तुमची लक्षणं जात आहेत, अजून 48 तास थांबा आणि 7 दिवसांनी तुम्ही रुजू होऊ शकता, करू शकतात. खरंय डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना काय संदेश द्याल कोविड चाचण्यांसंबंधात? कोविड चाचण्या घेताना जेव्हा गरज आहे, लक्षणं दिसत आहेत त्यावेळी तर त्या अवश्य करा आणि त्या करताना नीट नमुना द्या की जेणेकरून त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह येणार नाही. आणि ती जी टेस्ट करता आहात ती पॉझिटिव्ह आल्यानंतर लपवू नका. पॉझिटिव्ह आलाय हा रिपोर्ट सांगून कसा लोक काय म्हणतील हे ठेवू नका. आणि प्रतिबंधात्मक मास्क वापरणं, गर्दीपासून वेगळं राहणं हे उपाय तुम्ही चालू ठेवा. बूस्टर डोस घ्या, सेकंड डोस झाला नसेल तर तो घ्या आणि लवकरात लवकर प्रतिकार शक्ती स्वतःमध्ये तयार करा. वा डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये येऊन कोविडच्या विषयात आणि त्याच्या चाचण्यांच्या विषयीचे जे समज आणि गैरसमज होते ते सगळे आम्हाला सांगितलेले आहेत आणि त्याविषयी आपण खूप छान चर्चा केलेली आहे. प्रेक्षक हो, याच्यावरनं आपण एक ठरवू शकतो की आपलं आरोग्य आणि आपल्याबरोबर समोरच्या माणसाचंही आरोग्य तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याची काळजी घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडूया. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.